नाही. आमचा विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि नरेंद्र मोदी साहेबांवर आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी मी तेच बोललो होतो. फडणवीस साहेब म्हणले दीपकराव तुमची 4 पद नका द्या, आपण जी सोबत बैठक घेऊ. मी त्या दिवशी शिंदे साहेब नम्रपणे सांगितलं आमच्याच तज्ञ आहेत, हुशार आहेत, नाही असं नाही, पण साहेब आमच्यापेक्षा जास्त तज्ञ तुमच्याकडे. आणि देणाऱ्यानं जर ठरवलं तर मार्ग नसला तरी मार्ग काढता येतो. आमची त्या दिवशी भूमिका तीच होती. तिथेही तेच म्हणलं होतं की साहेब 16 तारखेचा आमचा आता 8 तास याच्यामुळे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती आम्ही मुंबईत साजरी करण्याचं ठरवलं. तुम्ही आमचं हिरमोड करू नका, जे काय तुम्हाला ठरवायचा वेळ मी आम्ही थोडे म्हणलो साहेब आजच GR काढा, आजच सर्टिफिकेट द्या. आता आम्ही नाही म्हणत नाही, इतके येडे नाही आम्ही. तुम्हाला जे पर्याय मी आता अजूनही सांगतो साहेब, तुमची चर्चा साहेब मला माहित नाही, तुम्ही सगळे आले. मी याच्यामुळे म्हणलं राजे तुम्ही सगळे जबाबदार लोक आहेत. आता इथून पुढे मला तर कोणी म्हणणार नाही. मी सांगितलं होतं इथून जाईल तर निर्णय घेऊन जाईल, नाही तर माझी डेड बॉडी इथून मुंबईतून बाहेर जाईल. दुर्दैवानं माझी गेलेली, पण माझ्या घरातच डेड बॉडी. आता तुम्ही सगळे लोक आहात, तुम्ही ठरवा काय करायचं ते. धनगराचं कल्याण करा इतकंच होतो. तुम्ही लोक आला मला वाचवायला आलात, पण थोडासा वेळ झाला. माझे सासरे गेले, त्याला तुम्ही सगळे जबाबदार आहे, मी पण जबाबदार आहे. ही जबाबदारी टाळता येणार मी कोणाला. आता या ठिकाणी आपल्या समाजाचे भूषण राम शिंदे साहेब, समाजाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक माजी आमदार अनंतकुमार पाटील साहेब, खरं म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही मार्गदर्शन करत होतो असे आमदार गिरीश भाऊ, या ठिकाणी होळकरांचे वंशज महाराज भूषणसिंहराजे होळकर, खासदार रामरावजी वडकुटे साहेब, आमदार गोपीचंद भाऊ पडवकर, सगळेच आमचे ज्या लोकांनी खरं म्हणजे काही एका दिवसाचा कोणी कार्यकर्ता किंवा आंदोलक नाहीये, गेल्या कित्येक दशकांपासून घडतात. परंतु 17 सप्टेंबर पासून खऱ्या अर्थाने ज्यांनी माझा विश्वास ठेवला आणि आतापर्यंत घरदार सोडून माझ्या सोबत येतात सर्व सहकारी. मी गिरीश भाऊ आता तुमचा काय निर्णय झाला याच्याशी मला काही घेऊन देत नाही. दीपकराव बोराडेंच्या बरोबरच राहतो. त्यांना परवा दिवशी त्यांना जो वेदना झाल्या, दुःख झालं, त्यांच्या शरीराला एक सौम्य अटॅकचा धक्का लागला आणि त्याचा व्हिडिओ तिकडे बघण्यात गेला. आणि झालं काय, यांचं संपूर्ण कुटुंब, पत्नी, घरचे सगळे, मुली, ते सगळे इथे आणि एक लहान मुलगी आणि बाकीचे म्हणजे ते सासरे त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांनी आज दुपारी आत्महत्या केली, सांगायला वाईट वाटतं. त्याचबरोबर आता दुसरी दुःखद घटना, त्यांचे साडू उपोषण केलं. निश्चितपणानं हा लढा लढत असताना आदरणीय गिरीजी महाजन साहेब, राम शिंदे साहेब आणि पडळकर साहेब, वडकुटे साहेब यांनी राजे एकत्रित येऊन आज एक आकृतीबंध तयार केला की या पद्धतीने आपण गेलं तर आपल्या मागण्या घेऊन आपल्याला पुढे जाता येईल. 31 मे पर्यंत त्याला आपण अल्टिमेटम दिलेला आहे. सरकारने शासनाच्या वतीने स्वतः गिरीश महाजन साहेब यांनी ती आपली जबाबदारी घेतली आहे. त्याच्यावर विस्तृत आपण त्यांनी एक लेखी पत्र तयार केलं आहे. भले आज आपल्याला वाटत होतं की दीपकराव बोराडेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं या ठिकाणी एक एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट आपल्या हातात मिळेल किंवा माझी डेड बॉडी या ठिकाणून जाईल. परंतु भाऊंना दुपारपासून आम्ही सगळ्यांनी विनंती अशी केली की भाऊ कुठल्याही परिस्थितीत आपल्याला उपोषण थांबवायचं. उपोषण थांबलं म्हणजे आपला लढा थांबत नाही. आणि आज सगळ्यात आनंदाची जरी यांच्यावर दुःख असलं तर आनंदाची गोष्ट आहे की आपले नेते मंडळी सुद्धा या लढ्यासाठी सगळे एकत्रित झाले. त्यामुळे या दुःखाच्या प्रसंगी आपण एका टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत केलं पाहिजे.